हॅलो एव्हरीवन, मी चाललो आहे आता भुशी डॅमला. तर आता आम्ही पुण्याला आलेलो, तर भुशी डॅम पण आता करणार आहोत. आता भुशी डॅम करून त्यानंतर आम्ही लायन पॉइंटला जाणार आहोत. तर चला चालू करूया. हायवेला उतरून आपण आतमध्ये आल्यावर आपल्याला ही वाट पाहायला भेटते. ह्या वाटेने आपण आतमध्ये जाणार आहोत आता भुशी डॅमकडे. स्टार्टिंगलाच या वाटा बघा एकदम खराब आहेत, एकदम खडखडीत, आणि त्यामध्ये ही इलेक्ट्रिक येते वरून या खडकड्यांमधून. आणि आपण आता इथूनच वरती जाणार आहोत. आणि हा पाहू शकता सकाळचं एकदम दृश्य, एकदम चांगला व्ह्यू मॉर्निंगचा. बाब्याले पप्प्या आमच्या बाब्याले पप्प्या ह्याला का आकडला का? आमच्या ग्रुपमध्ये हा नवीन सिंगर आहे शुभम मलेकर. चावी मी लेके सनसा. तुला एवढे चावी आणलेस ना सन्नसा तिकडे काय गाडी. आम्ही आता आलो आहोत. चावी बघा आहे. तर आम्ही आता आले आहोत साड्याला. अरे भुशी डॅम साड्या. तर अरे शाला कुठून आली? शाला आमची प्राथमिक शाळा मराठी शिरोने कोण नंबर 1 आमच्या गावाची सागर बेर्डेचं घर. त्याला बॅन केलेले आहे. पैसे दे भरला नाही, घरपट्टी भरला नाही त्या. आणि हा सूर्याभाई, हा आपल्याला गाईड करणार आहे आता इकडं भुशी डॅमचा. मी काय बोलतो, तर आज हे तुम्ही भुशी डॅमला आलेला आहात. हा ओके सर. तुम्ही कुठून आलात रे? आता आम्ही मुंबईवरून आलोय. मुंबईवरून आला? हो. हा मुंबईला कुठं राहतो सर तू बाबू? मुलुंडला. मुलुंड. अरे माझा पहिला गाव होता. मग तू सोडलास का? पिटल बाबा मला तिथून. अरे हा डॅम हा डॅम आहे इकडं. हा बघा भुशी डॅम पूर्ण भरलेला आहे, टमटमीत पूर्ण. हे इकडून जाऊया. हा बंद. गुराची वाट आहे. हे गुरांची वाट आहे, इकडे जाऊन बघूया. गुरांची वाट जरा बघू. हा पाहू शकता मित्रांनो, फुल भरलेला आहे एकदम भुशी डॅम. असं पाहूनच भीती वाटते. एकदम आजूबाजूला एकदम झाडे आहेत आणि मध्ये असं पूर्ण भरलेलं आहे आणि कट्टोकट लागलेला आहे पूर्ण कडेला. हा पाहू शकता भुशी डॅम इकडं आहे. आपण तो बंद आहे तिथं. इकडून आम्ही जाऊन आलो आता त्या ठिकाणावर. आता वापस चुकीचे वाटते. आता आम्ही इकडून वापस असा जातोय ह्या वाटेला. इथून चांगली वाट आहे आणि इकडं पुढं गेलेला थोडा खडखडा असा. शुभम, अरे मग काय गुरा चरवायला आहे? ही शुभमची गुरं आहेत इकडं साईडला. अरे आता शिमगा येईलच. हे कोण मारले? अरे याला भेटलाय की नाही? अरे यांना भेटला की नाही? अरे माझा कान दुखतोय रे जाम. तो भुशी डॅम आहे वाटतं. हा गावाचा हा काय बघ. हे ओरडतात इकडे वर. अरे हा बकरी. पंडीबाई बकरी. अरे हा बकरा. आता ह्याला जावातला. अरे आवाज पण येतो बघ. तू वर कुठे घेऊन गेला? रानटी आहे का काय? सगळा आवाज येतो. बरोबर नाही. हा लोणावला. हा बरोबर आला आपण.
आम्हाला भरल्यावर वाहताव मासं पिंजर मासांची हा हे वरतून डॅमचं पाणी आलेला कुठं नदी पाण्यात अरे डॅमचं पाणी आहे. बघ निवालाय काय पिऊन बघ पिऊन बघ. गाण नाही भेटणार तू काय नशीमध्ये आला का रा शॉर्टकट. तू चल वर कुठं कुठं माणसं जाऊ अब बाहेर जाणे चल वरती तिकडं हाकायला पुढं आवाज येतोय. अरे ही आर नदीचा वाटते ही. संध्याकाळी वरतून इथून वरतून डॅम्प आहे. इथून असं पाणी येतं आणि इथून असा खाली नाही भेटणार मला याच्यामध्ये एवढा मोठा असून पाणी हा मला वाटतं याच्या आपल्या एवढा असेल ढोपरा एवढा. नाही जास्त ह्या साईडला असेल मध्येच खोल. इकडून पण पाणी येतंय असं खाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो खूप फिरलो आणि आता फायनली आपल्याला भेटलेला आहे भुशी डॅम. हा पाहू शकता मित्रांनो आपल्याला आता भेटलेला आहे भुशी डॅम. आणि हे पब्लिक पाहू शकतो एवढीशीच आहे, कमी आहे आणि पाणी पण कमी आहे. पावसाळ्यात इकडे खूप पाणी असतं. तिथून पाणी असं येतं बारीक. हा जाऊन खाली भेटतं. थांबा आपण पहिला तलाव पाहून घेऊया. पाहू शकता बरोबर टमटम फुल भरलेला आहे. पूर्ण फुल झालेला आहे. खोल म्हणजे हा पूर्ण भरला आहे. हा बघ एवढा पावसात वरचं होतं. जाने तेरे मोर पाहू शकता दुसरी आहे. सुबह हे बघू शकता माझे मित्र पूर्ण आणि हे पूर्ण पब्लिक आहे खाली. राम तुरडे आणि पूर्ण टमटमीत भरलेला आहे हात. अरे पण हा बघ इथे दिसतोय याचा आतमध्ये तो हे आहे बघ कचरा. खालचे तलाव दिसतो त्याचा. पण असा बघून भीती वाटते ना पूर्ण भरलेला. मंगल असो
घे इथला बाबा पाहिजे मला मँगो असते ते हा मँगो काय बोल ना पावसामध्ये हा ओव्हरफ्लो होतो हा ये तो काय करतोय चल सागर आहे आणि ते बघा शकता तिकडे दोघं जण मारतायत काय मला पाणी वाढलं तेवढाच जेवढा ओव्हरफ्लो होईल ना तेवढाच खाली पाणी येतो आता वाढला हे काय आंघोलीच करायला लोटतो इथं बघ केवढा पाणी झाला बघा भरपूर दिवसानंतर आता पाऊस थांबलाय आता ऊन पडतो इकडं मस्त सीन आहे गावचा व्ह्यू आहे इकडं तिथून आहे डॅमचं पाणी भुशी डॅम कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आता नेक्स्ट पाहणार आहोत आपण लाईन पॉइंट तर हा सागरने घेतला नाही फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहोत आता टायगर पॉइंटला पाहू शकतो एकदम नेचर व्ह्यू आहे इथला टाइगर पॉइंट हा पाहू शकता मित्रांनो टायगर पॉइंट इकडे गेलो असताना रे मग धुक्यामध्ये आहे पूर्ण एकदम मनाली सारखा फिलिंग आहे इकडं आणि इथून आपण काय खाली टाकलं तर ते वरती येतो हा असं इथं वैशिष्ट्य आहे आणि भरपूर पब्लिक आलेली आहे या ठिकाणी आणि हा बघू शकता सागर शुभम आणि राम आणि हा ही मनाली आहे छोटी मनाली टाम आणि बघू शकता हा टायगर पॉइंट हो
समजलं रे पहिल्या पोरासोबत असं केला ना येते मागून. मित्रांनो सुंदर असा नेचर आणि बघू शकता वातावरण पण खूप सुंदर आहे ढगाळ वातावरण. आमची सर्वांची फेवरेट डिश मिसल पाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.